नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत अर्धा HP ची घरगुती पाण्याची मोटर रिवाइंड कशी करायची. मित्रांनो, पहिल्यांदा त्याला कट करावं लागेल वाइंडिंग. तुम्ही तर ही अशा प्रकारे कट केलेली आहे वाइंडिंग. आपल्याकडे पटाशी आहे. कट केल्यानंतर अशा प्रकारे त्याच्या साईडने वाइंडिंग काढून व्यवस्थित घ्यावं लागते, कारण आपल्याला टर्न्स मोजायचे असतात आणि कट करताना व्यवस्थित कट होणं फार गरजेचं असतं, कारण व्यवस्थित कट नाही झाली तर बाहेर निघायला त्रास होतो आणि त्याची स्टेम्पिंग खराब होते. तर आता आपण त्यात पेपर इन्सर्ट करूया. तर आपल्या मोटर जी स्टेटर आहे त्याची साईज 5.5 इंच आहे, तर आपल्याला 6 इंचाचा पेपर कट करावा अशा प्रकारे. तरी 6 सेंटीमीटरचा अशा प्रकारे व्यवस्थित माप घेऊन कट करायचं. त्यानंतर दोन्ही साईडला फोल्ड करून आपल्याला पेपर इन्सर्ट करावं लागतो. दोन्ही साईडला पेपर फोल्ड केल्यामुळं पेपर इकडे इकडे सरकत नाही, मोटर बॉडीवर होत नाही. व्यवस्थित माप घेऊन कट केलेला आहे. पेपर कट करताना पण ॲक्युरसी फार महत्त्वाची असते. सगळा पेपर समान कट झाला पाहिजे. अशा प्रकारे पेपर इन्सर्ट करून घेऊया. अशा प्रकारे पेपर फोल्ड करायचा. पेपर इन्सर्ट करायचं झालेलं आहे. आपल्याला कॉइल तयार करायचे, तर ते कॉइलचं माप घ्यायचे आहे. तर याचा पिच आहे स्टार्टिंग वाइंडिंगचा 1 ते 6, 1 ते 8, 1 ते 10 आणि 1 ते 12 असा ग्रुप आहे. अशा ग्रुपच्या 2 कॉइल आपल्याला रनिंगसाठी तयार करायचे आहेत. तर याच जे मेजरमेंट घेतलेलं असतं, माप घेतलेलं असतं, त्यावरच आपल्याला स्टार्टिंगचे पण कॉइल तयार करावं लागतात. अशा प्रकारे माप घ्यायचं. आपण 1 ते 6 मध्ये घेतलंय, मध्ये 4 पीच मोकळे सोडून आपण त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आपण कॉइल ॲक्युरेट येणं पण गरजेचं असतं. जास्त मोठ्या कॉइल पण चालत नाही आणि लहान कॉइल केल्या तर वायनिंग फार त्रास होतो वायनिंग करताना. आपल्याकडे माहिती मुलींचा एका कॉइलचं माप घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली 4 कॉइलचं माप तयार होतं आपल्याला. अशा प्रकारे सेट करून त्याला मार्किंग करून घ्यायची. प्रत्येक मोटरचं कंपनी वाईज आणि HP नुसार त्याच्या टर्न्स आणि त्या कॉइलचं मेजरमेंट असतं त्याचं वेगवेगळं असतं. त्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळी वेगळ्या कंपनीची जर मोटर आली तर आपल्याला ते चेंज करतात. आपण कॉइल तयार करून घेऊया. म्हणून यासाठी आपल्याला लागणार आहे रनिंग वायंडिंगसाठी 25 नंबरचं कॉपर वायर आणि त्याच्या टर्न्स आहेत 1 ते 12 मध्ये 75, 1 ते 10 मध्ये 75, 1 ते 8 मध्ये 75 आणि 1 ते 6 मध्ये 35. अशा प्रकारे कॉइल तयार करायच्या. कॉइल तयार करताना कॉइल वायर एकमेकावर आडे पडणार नाही त्याची काळजी घ्यायची. म्हणजे आपल्याला मोटर वायंडिंग करताना कसलाही त्रास होत नाही. एकावर एक जर वायर रिंग झालं
वायर स्लॉटमध्ये इन्सर्ट होत नसतं आणि मग वायर त्या स्लॉटला घासायची शक्यता असते आणि त्याचं इन्स्ट्रक्शन निघतं आणि फार वेळ पण जातो त्या. अशा प्रकारे आपल्याला रनिंग कोईलचा एक ग्रुप तयार आपण दिसत आहे तुम्हाला. कोईल तयार केल्यानंतर त्याला दोऱ्यानं बांधणं पण गरजेचं असतं. नंतर आपली वायंडिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण दोरा कट केला तरी चालतो. अशा प्रकारे आपल्याला सुंदर असा रनिंग वायंडिंगचा एक ग्रुप तयार झालेला आहे 4 कॉईलचा. साठी आपण 25 गेजचा वायर वापरलेला आहे. हे डाटा याचा होऊ शकता. डाटा कसा आहे तर आपल्या रनिंग आणि स्टार्टिंगच्या दोन्ही आपले कॉईल तयार होताना दिसतील तुम्हाला. पूर्ण कॉईल तयार होताना जर व्हिडिओ करायचा तर व्हिडिओ फार मोठा होतो आणि तुम्ही पण पाहताना बोर होत आहे. आता आपल्याला पहिल्यांदा 1 ते 6 पिच मध्ये रनिंग वायंडिंगची कॉईल इन्सर्ट करताना पाहत आहात तुम्ही. कॉईल वायंडिंग करताना शक्यतो सेफ्टी पेपर वापरत चला. कॉईल जर सुटसुटीत आणि मोकळ्या झालेल्या असतील तर त्याची काय आवश्यकता भासत नाही. स्लॉट जर मोठे असतील मोटरच्या तर, पण मोटरच्या स्लॉट लहान असतील तर थोडासा त्रास होतो. त्यामुळे सेफ्टी पेपर वापरणं गरजेचं असतं. आता पहिला आपण दाबून घेऊयात पहिली, त्यानंतर 1 ते 8 मध्ये, त्यानंतर 1 ते 10 आणि त्यानंतर 1 ते 12 मध्ये आपल्याला कॉईल इन्सर्ट करतो. आणि कॉईल इन्सर्ट करताना त्याचं रोटेशन आहे ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. कॉईल जर पलटी मारली तर त्याचं डायरेक्शन चुकतं आणि डायरेक्शन चुकलं तर मोटर चालणार नाही, लगेच मोटर शॉर्ट होईल. त्यावर आता आपण काळा यू पेपर टाकलेला आहे कारण त्यावर आपल्याला स्टार्टिंगची एक कॉईल बसणार आहे. अशा कॉईल जर सुट्ट्या करून जर व्यवस्थित इन्सर्ट केलं तर फार सोपं जातं मोटर वायंडिंग करताना. सेकंड कॉईल इन्सर्ट करत आहे. अशाच प्रकारे या दोन्ही कॉईल पण आपले इन्सर्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यावर व्यवस्थित प्रकारे बॉडी टच होणार नाही या पद्धतीने यू पेपर पण बसवणं गरजेचं असतं. तुम्ही पाहू शकता हा सेफ्टी पेपर असतो. सेफ्टी पेपर त्यासाठी तर स्लॉटला वायर बसून त्यावर इन्सुलेशन येऊ नये म्हणून. हे कॉईल इन्सर्ट करताना पण फार सोपं जातं. त्यावर पेपरवर वायर घसरून आरामात स्लॉट मध्ये इन्सर्ट होत होती. अशा प्रकारे तिसरी पण कॉईल आपण इन्सर्ट केलेली आहे. मोटर वायंडिंग करताना फिनिशिंग पण येणं फार गरजेचं असतं कारण फिनिशिंग आल्याशिवाय आतमधलं रोटर व्यवस्थित बसत नाही. जर कॉईल जर फार मोठी झाली तर साईडचे जे कव्हर असतात त्या कव्हरला वायर टच होऊन बॉडी करंट उतरतो आणि जर कॉईल जर लहान झाला तर रोटर आतमध्ये जात नाही कारण कॉईल वर येतात, रोटर जायला जागाच राहत नाही. त्यामुळे कॉईलचं माप ॲक्युरेटच घ्यावं लागतं. हे आपण 1 ते 12 मध्ये म्हणजे शेवटची कॉईल इन्सर्ट केलेली आहे की एका साईडची. टोटल मित्रांनो प्रोसेस आहे
2 तासाची मोटर कट करून कॉईल तयार करून इन्सर्ट करेपर्यंत म्हणजे पूर्ण टेपिंग वगैरे होण्याचा एक पिरियड असतो 2 तासाचा. तो एडिट करून आपल्याला अर्धा तासात दाखवला जातो. कारण 2 तासाचा व्हिडिओ तुम्ही पाहणार नाहीत. मित्रांनो, प्रत्येक मोटर कट केल्यानंतर त्याचा डाटा वहीत लिहून ठेवणं फार आवश्यक असतं. कारण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपल्याला त्याच कंपनीची सेम मोटर येते त्यावेळेस आपल्याला टर्न्स वगैरे मोजण्याची आवश्यकता भासत नाही किंवा त्याचा गेज वगैरे पाहण्याची आवश्यकता राहत नाही. आता यातली एका साईडचा ग्रुप पहा कसा झालाय त्या. आता आपल्याला अशाच प्रकारे दुसरी साईड पण वाइंडिंग करून घ्यायची आहे. आपण दोन्ही साईड वाइंडिंग करून घेतलेल्या आहेत. तर हे आपल्याकडे 4 लीड निघालेले आहेत रनिंग वाइंडिंगच्या. त्यातले आपल्याला जिथून आपण वाइंडिंग पूर्वी सुरुवात केली होती त्या कॉईलचे एक टोक आणि दुसऱ्या कॉईलची सुरुवात जिथून केली होती त्या कॉईलचे एक टोक ते दोन्ही एकमेकाला जोडल्यानंतर त्याचं कनेक्शन कम्प्लीट होतं. जे शेवटची कॉईल राहते त्या कॉईलला आपण कनेक्शन बाहेर काढणार आहोत त्याचं. अशा प्रकारे फिनिशिंग वगैरे पाहू शकता तुम्ही कशी आहे वगैरे. आता आपल्याला ही जी आहे 1 ते 6 पिच त्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग कॉईल इन्सर्ट करायची आहे. 3 कॉईलचा ग्रुप आहे 1 ते 8, 1 ते 10 आणि 1 ते 12. ही जी कॉईलवर कॉईल बसते त्यामुळं थोडा त्रास होतो. सेफ्टी पेपर तिथं आवश्यक आहे वापरण्यासाठी. तर रनिंगचा डाटा तुम्ही पाहिला असेल, स्टार्टिंगचा डाटा पण पाहिला असेल. तर स्टार्टिंगचा डाटा आहे 1 ते 6 मध्ये 38 टन, 1 ते 8 मध्ये 38 टर्न, 1 ते 10 मध्ये 115 आणि 1 ते 12 मध्ये पण 115. अशा प्रकारे आपला एक ग्रुप झालेला आहे स्टार्टिंगचा, दुसरा पण ग्रुप झालेला आहे आणि हे आपले लीड बाहेर आलेले आहे. तर टोटल 8 वायर बाहेर येतील आपल्याला. त्याचं कनेक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. जिथून आपण सुरुवात केलेली होती दोन्ही कॉईलचे टोकं आपल्याला एकमेकाला अटॅच करावे लागतील. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगचे 2 आणि रनिंगचे 2 असे 4 लीड बाहेर निघतात. कनेक्शन काळजीपूर्वक पहा. कनेक्शन फार महत्वाचं असतं. पाहू शकताय पॉज करना स्लोली. तर आपण पहिल्यांदा स्टार्टिंग कॉईलचे कनेक्शन करून घेऊया. रनिंगचं आहे, रनिंग कॉईलचं कनेक्शन करून घेऊया. त्याचं इन्स्टॉलेशन घासून आपल्याला काढावं लागेल.
एकदम फार सोपं काम आहे. त्यासाठी प्रॅक्टिसची पण गरज असते. प्रॅक्टिसच माणसाला परफेक्ट करते. हे पण पोलीस कनेक्शन झालं आपलं. एक नंबरची स्क्रीन आपण कव्हर करून घेऊयात. आणि त्या एक बॉडीला वगैरे टच होऊ शकतं. आपण इन्सुलेशन काढलेलं असतं त्यामुळं लगेच बॉडी करंट होऊ शकतो. आपण रनिंगचं पण स्टार्टिंगचं पण त्याच प्रकारे कनेक्शन करणार आहोत. आपल्याकडे 4 लीड उरते. कनेक्शन वायरला जोडून आपण बाहेर काढणार आहोत. मेन कनेक्शन म्हणून पाहू शकता 4 लीड उरलेले आहे. तुम्ही करून बघा. तुम्ही व्हिडिओ लिंक केल्यानंतर आपल्याला क्लिअर दिसतं ते. आता आपण सेपरेटर करणार आहोत रनिंग वायंडिंग आणि स्टार्टिंग वायंडिंगसाठी. सेपरेटर टाकताना काळजी घ्यायची. एक ही वायर वरच्या कॉइलचं खालच्या कॉइलमध्ये किंवा खालच्या कॉइलचं वरच्या कॉइलमध्ये वायर एकमेकाला टच होऊ नये यासाठी हे सेपरेटर असतं. आपल्या वायरला इन्सुलेशन तर असतं, पण मोटर हिटिंग होऊन वगैरे इन्सुलेशन शक्यता असते आणि ते जर एकमेकाला वायर जर सुटले तर आपली वायरिंग जळते. दोन्ही साईडला आपल्याला सेपरेटर पेपर टाकून आता ते कनेक्शन बांधून घ्यायचे आहे. आता आपल्याकडे एक रनिंगची आणि एक स्टार्टिंगची साईड आहे. मित्रांनो, सुरुवात करताना काम शिकायला पहिले आता टेबल फॅन, त्यानंतर हाय स्पीड टेबल फॅन आणि त्यानंतर ही मोटर आणि त्यानंतर मग मोठ्या मोटर 2 HP 3 HP 5 HP आपण सुरुवात करू शकतो. पाहू शकतो आपल्याकडे 4 लीड आहेत. एका साईडला एक रनिंगची, एक स्टार्टिंगची आणि एक साईडला एक रनिंग आणि स्टार्टिंग. गाडीपट्टी सांगितलं इन्सुलेशन करून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना चॅनल सबस्क्राईब पण करा आणि काही सजेशन तुमचे असतील तर कमेंटमध्ये जरूर टाकत चला. व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा, इतरांना पण व्हिडिओचा उपयोग होईल.
आपल्या चॅलेंजला 1 नंबरचं स्लीवनं कव्हर करून घ्यायचं आहे. आता आपण स्टार्टिंगला ब्लॅक वायर जोडणार आहोत. रनिंगला रेड म्हणजे आपल्या ज्यावेळेस कनेक्शन बाहेर होतील त्यावेळेस मोटर रिव्हर्स फॉरवर्डच्या वेळेस डायरेक्शन करताना किंवा कनेक्शन देताना आपल्याला कोणतं वायर स्टार्टिंगचं आणि कोणतं वायर कनेक्शन रनिंगचं आणि ते होऊन जाईल आणि आपल्याला कनेक्शन करणं इझी होऊन जातं. मोटर ही रनिंग लाईनवरच वेगळ्या डायरेक्शनवर फिरली पाहिजे. मोटरला स्पीड त्याच्या ॲक्युरेट RPM आणि लाईफ मिळते. जर आपलं कनेक्शन जर स्टार्टिंगवर गेलं तर मोटर स्पीड घेणार नाही आणि पण कमी ओढणार आणि लवकर जळणार. या 3 गोष्टी होतात. त्यामुळे कनेक्शन करताना काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्याला याला सोल्डर करून घ्यायचं आहे. सोल्डर करून त्याला 3 नंबर स्लीवने कव्हर करून आपल्याला मोटर वायंडिंग बांधून घ्यायचं आहे. आपण व्यवस्थित सोल्डर करून कनेक्शनचा घेतलेला आहे. आपण चेक करून घेऊया. टेस्टिंग मोटर बांधायच्या अगोदर करणं गरजेचं असतं. पण तर वायर कट होत नाही कधी तरी पण एक प्रिकॉशन म्हणून आपल्याला करून घेणं चांगलं आहे. स्लीव वापरताना करून चांगल्या कंपनीची चांगल्या क्वालिटी स्लीव घ्यायची. मित्रांनो जर डाटा तुमच्या लक्षात आला नसेल तर अजून एकदा सांगतो. मला स्टार्टिंगला 3 कॉईलचा ग्रुप आहे. 1 ते 8, 1 ते 10, 1 ते 12. तर यासाठी आपल्याला वायर आहे 27 नंबरचा. त्याच्या टर्न्स आहेत 1 ते 12 मध्ये पण 115, 1 ते 10 मध्ये 115 आणि 1 ते 8 मध्ये 38. आणि स्टार्टिंगचा गतीच आहे 1 ते 6, 1 ते 8, 1 ते 10, 1 ते 12. याच्या टर्न्स वायर लागणार आहे मला 25 नंबरचं.
आणि याचे टर्न्स आहेत 1 ते 12.75, 1 ते 10.75, 1 ते 8.75 आणि 1 ते 6 मध्ये 35. वायंडिंग आपण बांधून घेऊयात. टेपिंगचा द्वारा म्हणून मिळतो वायंडिंगच्या दुकानात. दोऱ्याचं वैशिष्ट्य हा दोरा गरम होऊन पगळत नाही. कितीही ओढ किती फॅन बसला तरी तुटत नाही. टेपिंग करण्याचं कारण तुम्हाला माहितीच असेल. वायंडिंग मधील वायर बाहेर घेऊन कुठं बॉडीला टेकून रोटरला टेकून कुठं अडथळा तयार करून त्यासाठी आपलं हे टेपिंग करणं गरजेचं असतं. जसं कनेक्शन पण आपलं व्यवस्थित बांधून घेता येत आणि मोटरची फिनिशिंग पण ॲक्युरेसी पाहू शकता बांधून झाल्यानंतर कशी येते ते. प्रकारे आपली एक साईड बांधून झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या साईडला पण सेपरेट टाकून वायंडिंग बांधून घ्यायची आहे. व्हिडिओ काढा चालू म्हणून त्याच प्रकारे आपल्याला टेपिंग करून घ्यायची आहे. सेपरेटर टाकणं फार गरजेचं आहे दोन्ही साईडला. तरुणांना आव्हान आहे, ज्यांना रोजगाराची गरज आहे, चांगल्या प्रकारे रोजगार मिळवले त्यांनी या क्षेत्रात अवश्य माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आव्हान असते तरुणांना. थोडंच कष्ट आहे पण मित्रांनो भरपूर पैसे मिळतात त्यातून. म्हणजे चांगला या क्षेत्रात फार लोक कमी होत आहेत गोष्टीवर. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे जर आपण या क्षेत्रात उतरला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो. थोडस कष्ट करावं लागतं, हात काळे करावं लागतात, कपडे पण काळे करावं लागतात. मित्रांनो पुन्हा एकदा शेवटी विनंती करतो की व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण पाहायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
पावसाच्या मित्रांनो वाहिनी आपली झालेली आहे. धन्यवाद.